सर्वप्रथम PCC अकॅडमीमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून स्वागत करतो. स्वागत यासाठी करतो की बाळांनो, आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी आहात आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इतका उत्साह संचारणं म्हणजे खरोखरच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आणि भविष्यामध्ये काहीतरी बनण्याची इच्छा आहे हे समोर येतं. कारण तुमच्या मनामध्ये असणारी तळमळच तुम्हाला विद्येच्या माहेरघराकडे आकर्षित करते. ही तळमळ उगीच निर्माण होत नाही. ज्यावेळेस आपल्या मनामध्ये एखादं स्वप्न आपण पाहत असतो किंवा रंगवत असतो, ते स्वप्न साकार करण्यासाठी किंवा त्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी आपल्या मनामध्ये असणारी जी धडपड, आपल्यामध्ये निर्माण होणारा एक उत्साह, हाच आपल्याला काय करत असतो, योग्य मार्गानं योग्य दिशेनं वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. आणि म्हणून मी नेहमी विद्यार्थ्यांना म्हणत असतो की बाळांनो, जीवनामध्ये काहीच नाही करण्यापेक्षा काहीतरी करणं हे बेटर असतं. काहीच करायचं नाही, काहीच करायचं नाही हे केव्हा आपल्या मनामध्ये तयार होतं की जेव्हा आम्ही आमचा स्वतःचा संपूर्ण आत्मविश्वास गमावलेला असतो. आणि जेव्हा आम्ही हा स्वतःचा आत्मविश्वास गमावतो त्यावेळेस त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये असं कधीच निर्माण होत नाही की मी आयुष्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे किंवा मी करू शकतो. ज्याच्याकडे कॉन्फिडन्स नाही तो आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही. म्हणून एक छोटंसं सुंदर वाक्य तुम्हाला सांगतो, आणि ते आहे आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं. त्यांनी असं म्हटलं होतं की लढाया जिंकण्याचं काम बंदुका आणि तोफा करत नाहीत. लढाया जिंकण्याचं काम बंदुका आणि तोफा करत नाहीत. त्या ठिकाणी मन बलवान असलं पाहिजे, कारण मनाची शक्ती ही अणुबॉम्बच्या शक्तीला सुद्धा पराभूत करू शकते, एवढी ताकद आहे तिच्याकडे. मन बळकट असेल तुमचं तर तुम्ही त्या मनाच्या शक्तीच्या आधारे, आत्मविश्वासाच्या आधारे तुम्ही या जगातली कोणतीही गोष्ट सहज शक्य करू शकता, सहज जिंकू शकता. एवढा कॉन्फिडन्स आपल्याकडे असला पाहिजे. आत्मविश्वासाच्या जोरावरच आपण संपूर्ण लढाया जिंकू शकतो. आपण आपल्या जीवनामध्ये विजय मिळवू शकतो. जर आपल्याकडे आत्मविश्वास नसेल तर आपण आपल्या जीवनातली प्रत्येक लढाई हरण्याप्रमाणे आहे. आपण ती लढाई हरल्यात जमा, हे लक्षात ठेवा. नेपोलियन बोनापार्ट नाव ऐकून आहात? नाव ऐकून आहात? नेपोलियन बोनापार्टचं एकदा असंच झालं. नेपोलियन बोनापार्ट आपल्या साम्राज्याचा विस्तार करत असताना आपल्या सैनिकासमवेत रणांगणावर युद्ध करण्यासाठी निघाला. त्याच्याबरोबर कमीत कमी 300 ते 400 सैनिक होते. आत्मविश्वास काय असतो बघा, आणि माणसाकडे समय सूचकता कशी असायला पाहिजे. आणि आपल्या सैनिकाबरोबर जात असताना त्या ठिकाणी त्यांना छोटासा प्रवास समुद्रातून करायचा होता. तो स्वतः आणि त्याचे सर्व सैनिक त्या नावेमध्ये बसले, जहाजामध्ये बसले, आणि जहाज सुरू झाली, किनाऱ्यावर गेली, आणि किनाऱ्यावर गेल्याच्या नंतर संपूर्ण सैनिक खाली उतरलं. आणि आपले सेनापती येणार आहेत म्हणून स्वागतासाठी सर्वजण असं करून उभे राहिले. आणि शेवटचं पाऊल हे नेपोलियन बोनापार्टचं जहाजातून खाली जमिनीवर पडलं. पण प्रॉब्लेम असा झाला की ज्यावेळेस त्यांचं पहिलं पाऊल जमिनीवर पडलं त्याच वेळेला अचानकपणे तिथं थोडासा चिखल होता, त्यामुळे नेपोलियन बोनापार्टचा पाय घसरला आणि ते पुढं छातीवर पडले. त्यावेळेस सर्व सैनिकांनी डोक्याला हात लावला की आपण हे युद्ध हरलो.
त्यावेळेस नेपोलियन बोनापार्ट जाग्यावरून धाडकन उठले आणि सैनिकांकडे पाहून म्हटले की सैनिका हो, आपण हे आजचं युद्ध जिंकलं. सैनिक सगळे आश्चर्यचकित होऊन नेपोलियन बोनापार्टकडे पाहायला लागले. हे असं कसं काय होऊ शकतं? त्यावेळेस नेपोलियन बोनापार्टनं समय सूचकता ठेवून त्यांना एकच वाक्य सांगितलं आणि ते वाक्य असं सुंदर होतं की बाळांनो, हे खूप कमी लोकांच्या जीवनामध्ये असं घडू शकतं की एखाद्या रणांगणावर आपण दुश्मनाच्या विरोधामध्ये लढाईला जात असताना त्या ठिकाणच्या धर्तीनं आलिंगन देणं म्हणजे ही सगळ्यात मोठी गोष्ट झाली. मी जहाजातून खाली उतरलो आणि ह्या जमिनीनं, ह्या रणांगणानं मला आलिंगन दिलं आणि सर्वात प्रथम मला नमस्कार केला. त्यामुळे हे आपण युद्ध काय केलेलं आहे? जिंकलेले आहोत. किती कॉन्फिडन्स मोठा आहे बघा. तो पडला पाय घसरून, पण त्यानं पाय घसरून पडलोय आपण आणि हे युद्ध हरणार आहे ते सैनिकांना वाटू नये म्हणून त्यांना काय सांगितलं की आपल्याला या ठिकाणी, या रणांगणावर सर्वात प्रथम आपल्याला या रणांगणानं आलिंगन दिलेलं आहे म्हणून आपण हे युद्ध जिंकलेलं आहे. एवढा कॉन्फिडन्स त्या सैनिकांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्यांच्या मनामध्ये जी निगेटिव्हिटी होती ती निगेटिव्हिटी बाहेर काढली आणि रणांगणावर गेले. ज्या लढायला सुरुवात केली बाळांनो, ते युद्ध खरोखरच नेपोलियन बोनापार्टनं जिंकलं आणि त्यानं उद्गारलेले शब्द त्या ठिकाणी खरे ठरले आणि सैनिकांचा एक आत्मविश्वास, आगळा वेगळा आत्मविश्वास वाढला. हे कधी घडतं? ज्यावेळेस आपला सेनापती काय करत असतो की कॉन्फिडेंटली काही गोष्टी सांगत असतो, त्यावेळेस सैनिकांचं मनोधैर्य आपोआप वाढत जात असतं. आणि म्हणून मी म्हणतो की इयत्ता 10वीची बोर्ड परीक्षा पासआउट झाल्याच्या नंतर तुम्ही सर्वांनी ज्यावेळेस 11वीसाठी विज्ञान शाखा निवडली, त्यावेळेस तो एक शो म्हणून किंवा मला काहीच माहिती नाही म्हणून किंवा माझ्या मित्रानं, माझ्या मैत्रिणीनं सायन्स किंवा विज्ञान घेतलेलं आहे म्हणून किंवा माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून आपण सायन्स निवडलेलं नसतं बाळांनो. या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक आगळं आणि वेगळं स्वप्न असतं. ते स्वप्न घेऊनच आपण पहिलीपासून 10वी पर्यंत आलेलो असतो. ज्यावेळेस आपण एखाद्या घरामध्ये जन्माला येतो बाळांनो, त्यावेळेस आपण एक मातीच्या गोळ्याप्रमाणे असतो आणि त्या गोळ्याला आकार देण्याचं काम ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे ते माता आणि पिता हे दोघं जण मिळून करत असतात. बघा, ते लहानपणीचे दिवस आठवा. ज्यावेळेस आपण छोटे होतो, एक एक दिवस करत आपण पुढे सरकलो, आपण वाढत गेलो. आपला एक एक वाढदिवस सेलिब्रेट झाला. म्हणजे तुम्ही एक एक वर्ष पूर्ण करत करत पुढे सरकलात आणि एक दिवस असा आला की तुमच्या हातामध्ये पाटी आणि पेन्सिल आली. त्याच दिवशी आईवडिलांनी तुमच्या हाताला हात धरून शाळेची दिशा दाखवली आणि इकडं स्वप्न पाहायला सुरुवात केली. बाळांनो, ज्या दिवशी तुमचा ज्युनियर, सिनियर, प्ले ग्रुप या नर्सरीसाठी प्रवेश घेतला, त्या दिवशी आईवडिलांनी तुमच्याबद्दल स्वप्न पाहायला सुरुवात केली. ते स्वप्न होतं की मी माझ्या मुलाला, माझ्या मुलीला भविष्यामध्ये डॉक्टर बनवणार, इंजिनियर बनवणार, कलेक्टर बनवणार, तहसीलदार बनवणार, IAS ऑफिसर करणार, IPS बनवणार. आणि त्यांचं हे स्वप्न साकार करण्याचं वर्ष म्हणून आपण कोणत्या वर्षाकडे पाहतो? तर ते 12वीच्या वर्षाकडे पाहतो. लक्षात ठेवा. किती खडतर प्रवास केला तुम्ही. पहिलीपासून 7वी पर्यंतचा तुमचा शैक्षणिक प्रवास किती आनंददायी झाला. तुम्हाला कधी वाटलं का की मी पास होईल का नाही? कधीच नाही. 8वी आणि 9वीला सुद्धा आम्हाला असं कधीच वाटलं नाही की मी पास होईल की नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही 10वीमध्ये गेलो त्यावेळेस मात्र आमच्या आनंदावर विरजन घातलं गेलं. आणि वर्गामध्ये पहिल्याच दिवशी शिक्षकांनी सांगितलं की बाळांनो सावधान, यावर्षी तुम्हाला बोर्डाची परीक्षा द्यायची. म्हणजे बोर्ड या शब्दामध्ये किती दम होता बघा. 10वीचं अख्खं वर्ष आम्ही टेन्शनमध्ये राहिलो की नाही? अख्खं वर्ष टेन्शनमध्ये राहिलो का? तर प्रत्येक जण म्हणायचं आणि आम्ही प्रत्येक जणाला म्हणायचो की मला आता काय कोणती एक्झाम द्यायची? बोर्डाची एक्झाम द्यायची. म्हणजे बोर्ड या शब्दामध्ये एवढा दम होता की अख्खं वर्ष तुम्हाला टेन्शनमध्ये ठेवलं.
पण तीच परीक्षा 9वीच्या परीक्षेपेक्षा सुद्धा सोपी होती. पण फक्त त्या शब्दाचा मार असा होता की पहिल्या दिवशी सरांनी वापरलेला एकच शब्द होता की बाळांनो सावधान, यावर्षी तुम्हाला बोर्डाची परीक्षा द्यायची. आणि म्हणून आम्ही रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून अभ्यास केला आणि आमची जी बौद्धिक क्षमता आहे, आमची जी कुवत आहे, त्या पद्धतीनं आम्ही मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न केला. तेवढे मार्क्स मिळवून आम्ही 11वीसाठी सायन्स शाखा निवडली. आणि सायन्स शाखा निवडत असताना प्रत्येक विद्यार्थ्यानं मला कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं हे निश्चित करूनच ग्रुप सिलेक्ट केला. त्याच वेळेला आपण पाहतोय की ज्यावेळेस आपण 11वी विज्ञानसाठी प्रवेश घेतला त्यावेळेस तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी जनरल ग्रुप ठेवला, PCMB. तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी स्पेशल PCM ग्रुप ठेवला, तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी PCB ग्रुप ठेवला. कारण प्रत्येकाचं स्वप्न हे वेगळं असतं. तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये करिअर करून आपल्याला भावी इंजिनियर बनण्याची इच्छा असेल. तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना PCBच्या माध्यमातून नीट सारखी एक्झाम, CET सारखी एक्झाम देऊन भविष्यामध्ये डॉक्टर व्हायचं असेल, फार्मसी क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल किंवा ॲग्री क्षेत्रामध्ये जायचं असेल. म्हणजे क्षेत्र हे आपण आपल्या क्षमतेनुसार आणि आपल्यामध्ये असणाऱ्या कौशल्यानुसार आपण निवडत असतो. लक्षात ठेवा, मी भविष्यामध्ये काय करू शकतो हे प्रत्येकानं आजच ठरवलेलं आहे. इथं आलेले किंवा माझ्यासमोर बसलेले हे सर्व विद्यार्थी फक्त डॉक्टरच होणार आहेत असं नाही. यापैकी काही विद्यार्थी डॉक्टर होणार आहेत, काही विद्यार्थी इंजिनियर होणार आहेत, काही विद्यार्थी ॲग्रिकल्चरमध्ये जाणार आहेत, काही विद्यार्थी फार्मसीमध्ये जाणार आहेत, काही विद्यार्थी नर्सिंगमध्ये जाणार आहेत, काही विद्यार्थी इंजिनिअरिंगमध्ये जाणार आहेत. म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न वेगवेगळं आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी त्याची पूर्वतयारी म्हणून आपण PCC अकॅडमीची निवड केली आणि या माध्यमातून आपण स्वतःला पुढे घेऊन जातोय. यासाठी तुम्हाला सर्वांना आम्ही जे मार्गदर्शन देतोय त्या मार्गदर्शनाच्या बळावर तुमच्या स्वप्नापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आम्ही आमच्या खांद्यावर घेऊन बाळांनो हे ओझं ओढण्याचं काम 100% यशस्वी पद्धतीनं करणार हे लक्षात ठेवा. आम्हाला जाणीव आहे, आम्ही ग्रामीण भागातले विद्यार्थी आहोत आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची अवस्था आणि त्यांची परिस्थिती किती वाईट असते. आज इथं बसलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालक दररोज मजुरीला जात असतील. दररोज 200 रुपये असतील, 500 रुपये असतील, 400 रुपये असतील, या रोजंदारीवर ते काम करत असतील. दुसऱ्याच्या शेतामध्ये एक रुपया जमा करून तुमच्या शिक्षणावर खर्च करत असतील. मग त्या आईवडिलांनी तुमच्याकडून काय अपेक्षा करायला पाहिजे बाळांनो? त्या आईवडिलांनी तुमच्याकडून एकच अपेक्षा करायला पाहिजे की मी माझ्या लेकरासाठी जो खर्च करतोय त्या खर्चाचं फलित असं मिळालं पाहिजे की माझ्या लेकराचं भविष्य हे यशस्वी बनलं पाहिजे. 4 चौघामध्ये उभे राहिल्याच्या नंतर मला अभिमानाने सांगता आलं पाहिजे की ही माझी मुलगी आहे, हा माझा मुलगा आहे. एखाद्या समोरच्या व्यक्तीनं जर प्रश्न विचारला की हा काय करतोय म्हणून, तर मला अभिमानानं सांगता आलं पाहिजे की हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, हा हार्डवेअर इंजिनियर आहे, हा इंजिनियर आहे, हा IAS ऑफिसर आहे, हा IPS अधिकारी आहे. एखाद्यानं विचारलं ही कोण आहे, तर मी अभिमानानं सांगावं ही माझी मुलगी आहे. आणि त्यांनी जर विचारावं की ही काय करते, तर मी अभिमानानं सांगावं की ही डॉक्टर आहे, ही इंजिनियर आहे. बाळांनो, काही लागत नाही आईवडिलांना. आईवडिलांची एकच अपेक्षा असते की त्यांनी जो मनामध्ये उद्देश बाळगलेला असतो, त्यांचा जो हेतू असतो, तो म्हणजे तुमचं भविष्य चांगलं यशस्वी बनावं हाच उद्देश असतो, बाकी काही नसतो. आणि म्हणून ते इतक्या तळमळीनं मला सांगा, अहो तळ हातातल्या फोडाप्रमाणे जपणारे आईवडील तुम्हाला या ठिकाणी 100 किलोमीटर अंतरावर, 150 किलोमीटर अंतरावर, 200 किलोमीटर अंतरावर शिक्षणासाठी आणून सोडतात आणि आपल्या रोजच्या कष्टाच्या कमाईचे पैसे आमच्याकडे भरतात. याचं कारणच हे आहे की माझ्या लेकरानं भविष्यामध्ये काहीतरी बनावं आणि 4 चौघामध्ये सांगण्यासारखं चांगलं नाव त्यानं करावं. ही काळाची गरज आहे बाळांनो, लक्षात ठेवा. ओळखून चला. हे जोपर्यंत तुम्हाला ओळखता येणार नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यामध्ये कधीच यशस्वी होणार नाही. याचं सर्वात महत्त्वाचं कारण सांगतो मी. आपल्या आयुष्यामध्ये आपण आयुष्य जगत असताना आपल्याला प्रत्येक गोष्ट प्रत्येक स्टेजवरती आपल्याला मिळणार आहे. मिळणार आहे का नाही? पाठीमागं मिळणार आहे का नाही? मिळणार आहे का नाही? प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळणार आहे. आपल्या मनामध्ये असलेलं प्रत्येक स्वप्न आपलं साकार होणार आहे.
प्रत्येक गोष्टीची एक स्टेज असते. आपलं बालपण संपलं, आपण शाळेत आलो. शाळेच्या सुद्धा स्टेज बनवलेल्या आहेत. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन. लक्षात आलं? तुम्ही जसे जसे पुढे जाल त्या पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक पायरीचा आनंद घेता येतो आणि त्या टप्प्यावरती ती गोष्ट तुम्हाला मिळत राहते. लक्षात ठेवा, कोणती गोष्ट आयुष्यामध्ये मिळणार नाही असं नाही. म्हणून मी विद्यार्थ्यांना प्रकर्षानं आणि मनातून सांगत असतो की बाळांनो, तुम्ही आपल्या 2 डोळ्यासमोर दोघांना ठेवा. पाठीमागं मुलींना ऐकू येतंय? प्रत्येकानं, मुलांनीही असं म्हणायचं नाही की माझ्या आईवडिलांकडे खूप संपत्ती आहे, त्यांनी बँकेमध्ये खूप जमा करून ठेवलंय. बाळांनो, एका रात्रीमध्ये भिकारी होतात. करोडो रुपये बँकेमध्ये असू द्या, तुमच्यावर जर चांगले संस्कार नाही पडले, तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं नाही वागलात आणि तुम्ही जर वेगळ्या पद्धतीनं वागायला सुरुवात केला तर तुम्ही बँकेमध्ये आयुष्यभर आईवडिलांनी साठवून ठेवलेले पैसे तुम्ही 1 दिवसामध्ये संपवू शकतात. 1 दिवसामध्ये. खरं आहे? खरं आहे का नाही? खरं आहे, हे सत्य आहे. म्हणून आपल्याला काय असलं पाहिजे की आपण स्वतः, मी काय आहे माझ्या आयुष्यामध्ये, मी हा झिरो आहे, भोपळा आहे, भोपळा मी. आणि या भोपळ्याला आकार देण्याचं काम, याचं माणूस बनवण्याचं काम हे मला स्वतःला करता आलं पाहिजे. हे मला स्वतःला करता आलं पाहिजे. अहो, आई बाप्पाच्या आयत्या संपत्तीवर रिगुट्या मारणारे जे मुलं असतील, मुली असतील, ते आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही. त्यांनी त्यांचं नाव कुठंच होऊ शकत नाही. याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे की माणसाला जीवनामध्ये आनंद त्या वेळेला मिळतो ज्या वेळेला आपण अतिशय संघर्ष करून, अतिशय मेहनत करून एखाद्या गोष्टीवर विजय मिळवून लोकांना दाखवू शकतो की हे मी स्वतःच्या बळावर केलेलं आहे. म्हणून ज्यावेळेस आपल्याला आपली कॉलर धरून अशी वर उठवता येत नाही आणि सांगता येत नाही, तोपर्यंत तुम्ही झिरो आहे. झिरो. हिरो कधीही बनू शकत नाही आहे. झिरो आहे. आणि तुम्हाला जर आयुष्यामध्ये हिरो बनायचं असेल तर तुम्हाला मेहनतीशिवाय आणि संघर्षाशिवाय पर्याय नाही. अनेक विद्यार्थी इथं बसलेले असे आहेत की त्यांना असं वाटतं की मी हे करू शकत नाहीये. त्यांनी स्वतःला डोळे झाकून प्रश्न विचारायचा की मी का करू शकत नाही. मला काय म्हणायचंय की आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट असेल, आपल्याला पहिलं पाऊल, या रस्त्याने जाताना पहिलं पाऊल उचलून टाकावं लागेल ना. पहिलं पाऊल उचलून टाकावं लागेल. रस्ता खडतर आहे आणि मला या गावाला जायचंय आणि रस्ता एकच आहे आणि गावाला तर जायचंच आहे. मग रस्ता खडतर आहे म्हणून आपण जागेवर थांबून चालतं का? नाही. त्याच्यातून मार्ग काढता आला पाहिजे आपल्याला. त्याच्यातून मार्ग काढता आला पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्हाला हे करता येणार नाही तोपर्यंत तुम्ही जीवनामध्ये कधीही यशस्वी होणार नाही. तुमच्याकडे ती कॉन्फिडन्स असलाच पाहिजे की मी याच्यावर मार्ग काढू शकतो आणि माझ्या ध्येयापर्यंत, मी जे मनामध्ये रंगवलेलं स्वप्न आहे त्या स्वप्नापर्यंत पोचू शकतो, हे तुमच्यामध्ये तयार झालं पाहिजे. म्हणून मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही तुमच्या 2 डोळ्यासमोर आपल्या एका बाजूला आईला, एका बाजूला वडिलांना ठेवा. म्हणून अनेक विद्यार्थी असे आहेत, मी फक्त मुलांना म्हणत नाही, मुलींना सुद्धा म्हणतो की आपलं प्रत्येक पाऊल आपल्या आयुष्यातलं हे जपून टाकलं पाहिजे. जपून, अतिशय जपून. का मी पुन्हा सांगतोय तुम्हाला की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेता येणार आहे का नाही येणार? येणार आहे की नाही? येणार आहे की नाही? येणार आहे. बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीचा आपल्याला आस्वाद घेता येणार आहे. मग मला सांगा की भविष्यामध्ये आणि आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जर समजा पुढं काही अंतरावर असेल तर आपण त्याचा हट्ट या ठिकाणी करत बसायचं नाही की मला ते मिळालं पाहिजे. आपण आपली सध्याची संपूर्ण ताकद जी आहे ती आपल्या आईवडिलांना डोळ्यासमोर ठेवून, त्यांच्या कष्टांना डोळ्यासमोर ठेवून, त्यांच्या जिद्दीला सलाम करून आपली संपूर्ण ताकद आपण कशासाठी वापरली पाहिजे? तर आपली संपूर्ण ताकद हे आपलं स्वतःचं आयुष्य आणि भविष्य घडवण्यासाठी लावली पाहिजे. हेच लक्षात ठेवायचं आपण नेहमी. अनेक विद्यार्थी आहेत की त्यांच्याकडे सिरियसपणा नसतो, बिलकुल नसतो. लातूरला कशाला आलाय? मित्र आला म्हणून मी आलो. अनेक मुली अशा आहेत
की माझी मैत्रीण आली म्हणून मी आले. कारण आपल्याकडे डिसिजन घेण्याची सुद्धा पॉवर आणि क्षमता नसते. लक्षात ठेवा, अनेक विद्यार्थी असे आहेत की त्यांच्याकडे ती पॉवर नसते. मला सांगा, इथं आल्याच्या नंतर एखादे 50 विद्यार्थी इथं आल्याच्या नंतर पुन्हा 50 विद्यार्थी येतात, माझी मैत्रीण तिकडे गेली मग मी जाणार आहे, पण त्याच्याकडे डिसिजन मेकिंग पॉवर नाहीये. की सुरुवातीला आपण डिसिजन घ्यायचे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणतीही गोष्ट करत असताना आपल्यामध्ये स्वतःमध्ये ती क्षमता असली पाहिजे, ती पॉवर असली पाहिजे की मला निर्णय घेता आला पाहिजे. अनेक विद्यार्थी असे आहेत की त्यांना निर्णय घेता येत नाही. मग आता निर्णय तुम्ही घेतलेला आहे आणि आपण सर्वजणांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. यातूनच आपल्याला पुढे जायचंय. म्हणून तुम्ही सर्वांनी, मी एवढ्यासाठीच आज हे सेमिनार घेतलेलं आहे किंवा तुम्हाला मी सांगतोय की आपण आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याला मिळालेले हे 45-50 दिवस आहेत, या 45-50 दिवसाचं युटिलाइज अशा पद्धतीनं करायचा की आपण 100% या 50 आणि 45 दिवसाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, या प्रोग्रामच्या माध्यमातून आपण स्वतःच्या पायावर उभं राहू शकलो पाहिजे. अनेकांना आहे, आणखी करिअर निश्चित नाही आहे आपलं. तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी आहेत की जे PCM PCBच्या गोंधळामध्ये अडकून पडलेले आहेत. आणखी त्यांच्या डोक्यातून बाहेर निघालेलं नाही की मी काय करावं म्हणून. पण मी असं म्हणतोय की त्या विद्यार्थ्यांनी आत्ताच ठरवलं पाहिजे की मला भविष्यामध्ये इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, काय करायचंय हे आज जोपर्यंत तुम्ही फिक्स करणार नाहीत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी 3-3 फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांनी भरावे पण, कारण ऑप्शन असला पाहिजे आपल्याकडे. एखाद्या क्षेत्रामध्ये जात असताना आपण जर तिथं कमी पडलो तर आपल्याला दुसरा सुद्धा मार्ग खुल्ला असला पाहिजे. कारण आहे तो एकच मार्ग स्वीकारला आणि त्याची जर वाट बंद झाली तर पूर्णपणे आपलं करिअर ढासळल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपण दुसरा मार्ग सुद्धा ओपन करून ठेवला पाहिजे आणि मी त्याचं स्वागत करतो की ही काळाची गरज आहे. पण मी तुम्हाला एवढ्यासाठी निश्चिंत करायला या ठिकाणी तुमच्यासमोर व्यक्त होतोय की तुम्ही काळजी कसलीही करू नका. कारण आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी आहोत आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा बेस, ज्याला पाया म्हणतो आपण, हा पाया खूप कच्चा राहिलेला आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की बाळांनो, त्याला तुम्ही कारणीभूत नाही आहेत. सध्याची शैक्षणिक प्रणालीमधली सिस्टम यासाठी कारणीभूत आहे. म्हणून दोष तुम्हाला बिलकुल द्यायचा नाहीये. तुम्ही पक्के का नाही झालात तर त्या चिखलाच्या गोळ्याला आकार देणारा कुंभार हा कमजोर मिळाला, कमजोर. म्हणून त्याचं चांगला माठ होऊ शकला नाही. त्याला चांगला आकार मिळू शकला नाही. दोष सिस्टीमला द्यायचा, दोष तुम्ही स्वतःला कधीही द्यायचा नाही की मी हे करू शकलो नाही. मी असं म्हणतोय की माझ्या समोर बसलेले हे विद्यार्थी जर मला 2 वर्षे मिळाले तर मी असा विश्वास देऊ शकतो की मी प्रत्येक विद्यार्थ्याला परफेक्ट घडवू शकतो की प्रत्येकाचं स्वप्न हे फक्त साधन असेल तर या शैक्षणिक क्षेत्रातलं सर्वोच्च जे स्थानी असलेलं करिअरचं क्षेत्र आहे तेच क्षेत्र सर्वांच्या मनामध्ये घर करून राहिलेलं असेल. याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की तसा कॉन्फिडन्स वाढवणारे तुमच्या समोर असतील तर तुमचा कॉन्फिडन्स वाढू शकतो. पण तो कॉन्फिडन्स वाढवण्याचं कामच आतापर्यंत कुणी केलेलं नाही आणि म्हणून आम्हाला ही सर्वात मोठी अडचण येते. पण आता घाबरायचं नाही. तुम्ही ज्या अकॅडमीची निवड केलेली आहे ही अकॅडमीची निवड तुमच्या आयुष्याच्या आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून अतिशय छान झालेली आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे की बाळांनो, तुम्हाला सर्वांना करिअरच्या कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये पाठवून तुमचं उज्ज्वल भविष्य बनवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. याचं कारण असं आहे की आम्ही फक्त तुम्हाला डोळ्यासमोर ठेवत नाही तर आम्ही त्या मायमाऊलींना डोळ्यासमोर ठेवतो जे तुमच्यासाठी रात्रंदिवस शेतामध्ये कष्ट करून तुमच्या शिक्षणावर खर्च करतात. आणखीही वर्गामध्ये असे काही मुलं आहेत की आता मी सांगायलो तरी त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं, म्हणजे ते सिरियस घेत नाहीत.
आपल्याला कसं आहे की आपण जीवनामध्ये काय केलेलं आहे की आपण कधी सिरियसपणा घेतलेला नाही. मला सांगा, तुमच्या गावातला एखादा डॉक्टर झाला असेल, तुमच्या गावातला एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर झाला असेल, तुमच्या गावातला एखादा ॲग्रिकल्चर इंजिनियर झाला असेल, तुमच्या गावातला एखादा फार्मसी क्षेत्रामध्ये करिअर करून त्यानं मेडिकल शॉपी टाकली असेल, एखादी कंपनी काढली असेल, तर तुम्ही तुमच्या चौकस बुद्धीनं त्याच्याकडे पहा, त्याच्यातले गुण तुम्ही आत्मसात करा. तुम्ही, माझे वडील खूप श्रीमंत आहेत, माझ्या घरी 50 एकर जमीन आहे, माझ्या घरी 100 एकर जमीन आहे, माझे वडील गुत्तेदारी करतात, म्हणून मला काहीच कमी नाही, मला काहीच करण्याची गरज नाही, हे डोक्यातून काढून टाका. तुम्ही त्या तुमच्या गावामध्ये तयार झालेल्या डॉक्टर, इंजिनियर आणि ॲग्रिकल्चर इंजिनियर, IAS IPS अधिकाऱ्यांकडे पहा. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कष्ट करून कसं नाव केलेलं आहे. बाळांनो, जीवनामध्ये एकच मंत्र लक्षात ठेवा, नाव असं करायचं, नाव असं करायचं की बाहेर नाव घेताच आपलं काम झालं पाहिजे, आपलं नाव घेताच काम झालं पाहिजे. आणि काम असं करायचं की आपोआपच सगळीकडे आपलं नाव झालं पाहिजे. हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही, मग मी असं म्हणतो की तुम्ही जर समजा ऐश करण्यासाठी, तुम्ही जर फक्त टाइमपास करण्यासाठी जर तुम्ही लातूरची निवड केलेली असेल, तर तुम्ही हा टाइमपास गावामध्ये पण करू शकता. आज तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी असे आहेत की ते आईवडिलांना फसवतात, सरळ फसवतात की मला लातूरला जायचं, याचा फॉर्म भरायचा आहे, पप्पा 5,000 रुपये लागणार आहे. दिवस तो PVRच्या बाहेर निघत नाही, फॉर्म तर कुठला भरत नाही. असे 4-4, 5-5 वर्षे आयुष्यामधले घालवतो आणि त्याच्याच वर्गातला एखादा विद्यार्थी पुढे निघून जातो आणि हा पश्चाताप करायला सुरुवात करतो. ही वेळ नको आहे बाळांनो. खरंच मी सांगतो, आपल्या अकॅडमीमध्ये आलेल्या आत्तापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मी इतकं ट्रॅकवरती आणण्याचं काम केलेलं आहे की त्या विद्यार्थ्यांनी आपलं प्रत्येक पाऊल हे जपून आणि विचार करून पुढे टाकलेलं आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थी, मी बघतोय की प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक वर्षी प्रत्येक विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करतोय. अरे मला एक सांगा, तुम्ही स्वतःच्या हिमतीवर काही बनलात आणि स्वतःच्या हिमतीवर काही बनून जर तुम्ही एक 50,000ची नोकरी करायला सुरुवात केली, मंथली प्रत्येक तारखेला पैसा तुमच्या खात्यावर जमा व्हायला लागला, तर तुमचं आयुष्य किती आनंददायी, किती आनंददायी. बघा, हे मुलांची शिकण्याची संख्या किती आहे, शिकणाऱ्यांची, आणि मुलींची संख्या किती आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज मुली आघाडीवर आहेत. लग्न होईना पोरांची, गावागावामध्ये 5-25 टोळके बिगर लग्नाचे आहे. मोर्चा काढला होता मागं सोलापूरला, आम्हाला मुली द्या म्हणून. कलेक्टरला डायरेक्ट कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला ना, आम्हाला मुली द्या. आता त्या कलेक्टरनं कुठून आणून द्यायच्या का, रेडीमेड आहेत का मुली? तुम्ही काही केलंच नाही, बरोबर आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही केलंच नाही, स्वतःच्या पायावर तुम्ही उभे राहिलेच नाही, तर तुम्हाला मुली कशा मिळतील? काही दिवसानं परिस्थिती अशी होणार आहे, इकडली बाजू इकडे पलटी होणार आहे, बरोबर आहे. आता मुलं बघायला जातात, आता मुली बघायला येऊ देणार मुलांना. मुली म्हणतात मी जाणार मुलाला बघायला. नाही, परिस्थिती बदलली. हसायचा, विनोदाचा हा पार्टच नाही, रिअल सांगतो तुम्हाला. आणखी काही दिवसानं काय होईल याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही, इतका काळ झपाट्यानं बदलत चाललेला आहे. आज आपण पाहतोय की मी 2002 साली क्लासेस क्षेत्रामध्ये उतरलो, त्यावेळेला आमच्या गावामध्ये एक साधी सायकल नव्हती. आज सध्याची कंडिशन अशी आहे की गावामध्ये कमीत कमी 100 मोटरसायकल येईल, कमीत कमी 10 ते 15 फोर व्हीलर आहेत. 20 वर्षाच्या काळात एवढा बदल झाला आहे. ह्या एरियामध्ये यायचं म्हटलं तर आम्हाला संध्याकाळी भीती वाटत होती. आज अशी कंडिशन आहे की एरियामध्ये येताना सुद्धा एवढी गर्दी झाली की तिथं जपून गाडी चालवावं लागायली. किती झपाट्यानं वाढ, शहरीकरण किती झपाट्यानं व्हायले, शहरांची वाढ कशी व्हायला लागली, वाहनांची संख्या, प्रगती, भौतिक सुविधा किती बदलत चाललेल्या आहेत, किती क्रांती व्हायला लागलेली आहे. आणि या क्रांतीमध्ये आपण आहोत, लक्षात घ्या. मग ही जी भौतिक क्रांती होऊ लागलेली आहे, या भौतिक क्रांतीचा हिस्सा आपल्याला पण बनायचे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यानं, इथं आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं पुस्तक हा आपला मित्र आहे.
प्रत्येक दिवशी होणारी टेस्ट ही आपली प्रगती आहे. आपल्याला शिकवणारे प्राध्यापक हे आपले खरे आयुष्याचे मार्गदर्शक आहेत. आपण संध्याकाळी कंटिन्युअसली 2 तास अभ्यास करणं हे आपल्या प्रगतीचं द्योतक आहे. हे आपण सगळ्यांनी जाणलं पाहिजे, सगळ्यांनी ओळखलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं प्रत्येकानं आपल्या स्वतःला सिरियस बनवून एवढे 45 दिवस 50 दिवस अभ्यास केला पाहिजे. अस्तव्यस्तपणा नको आपल्या जीवनामध्ये. प्रत्येक टाइम अर्धा तास तुम्हाला एखाद्या तासाच्या अगोदर वेळ मिळाला तर तुम्ही बसून आपल्याला आज फॉर्म्युले कुठले सांगितलेले आहेत, आपल्याला आज MCQs कुठले सांगितलेले आहेत, आज आपल्याला थेरॉटिकल पार्ट कोणता सांगितलेला आहे, करा ना. दररोज तो अभ्यास कंप्लीट करा. मी असं म्हणत नाही की प्रत्येक विद्यार्थ्याला ते 100% ॲक्सेप्ट होत असेल, पण काळजी करू नका. कारण PCC अकॅडमीनं प्रत्येक वर्षीच तुमच्या करिअरची जबाबदारी ज्यावेळेस आमच्या खांद्यावर घेतली त्यावेळेस आम्ही काय तुम्हाला उचलून लगे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नेऊन बसवू शकत नाही आहेत. पण आपल्या गव्हर्नमेंटच्या रूलप्रमाणे DTA कडून किंवा NTA कडून ज्या ॲडमिशन प्रोसेस राबवल्या जातात, ज्याला आपण प्रवेश प्रक्रिया म्हणतो बाळांनो, ह्या प्रवेश प्रक्रिया अतिशय किचकट असतात. एखाद्या विद्यार्थ्याला तुमच्यापैकी कमी जरी मार्क्स मिळाले तरी त्याला चांगलं कॉलेज मिळण्यासाठी जर तो विद्यार्थी त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये व्यवस्थित सहभागी झाला आणि त्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन, त्या विद्यार्थ्याचा ऑप्शन फॉर्म, त्या विद्यार्थ्याचं पेमेंट मोड, त्या विद्यार्थ्याचं संपूर्ण ज्याला आपण डॉक्युमेंट्स, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, ह्या सगळ्या प्रोसेस कंप्लीट करून आपण जर व्यवस्थितपणे फॉलो केलं तर या ठिकाणी बसलेला कमीत कमी मार्कवाला विद्यार्थीसुद्धा टॉपच्या कॉलेजला जातो. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. प्रवेश प्रक्रियेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं की ज्यावेळेस आपण नीट, CET किंवा नर्सिंग CET या आपण परीक्षा देतो आणि या परीक्षा दिल्याच्या नंतर ज्यावेळेस या परीक्षेचा रिझल्ट येतो, हा रिझल्ट आला. आफ्टर रिझल्ट एक ॲडमिशन प्रोसेस असते आणि ही ॲडमिशन प्रोसेस होते जूनमध्ये सुरू, ज्यावेळेस तुमचा 12वी बोर्डाचा निकाल लागतो. मग ही 12वी बोर्डाचा निकाल लागल्याच्या नंतर ज्यावेळेस ॲडमिशन प्रोसेसला प्रत्यक्ष सुरुवात होते त्यावेळेस याचे काही टप्पे ठरलेले असतात. टप्पे, स्टेप, आणि ह्या स्टेप ज्या विद्यार्थ्याला पूर्ण करता येतात तो विद्यार्थी 100% यशस्वी झाला. हे टप्पे अतिशय महत्त्वाचे असतात. टप्पे, मग हे टप्पे कोणते आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खरंच हे किती छान आहे. अरे बाळांनो, यातल्या काही टेक्निकल गोष्टी असतात, त्या जर आपण जाणून घेतल्या तर मी असं म्हणेल की तुमच्यासमोर असलेल्या पुस्तकांचा अभ्यास एका बाजूला तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढं ही ॲडमिशन प्रोसेसचं सूत्रसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. डस्टर घेऊन आहे ना. आता बघा, याच्यामध्ये प्रोसेस कशी असते ॲडमिशन प्रोसेस थोडक्यात तुम्हाला समजा. याला ॲडमिशन प्रोसेस म्हणतो आपण. काय म्हणतो? जरा रिस्पॉन्स द्या. ॲडमिशन ॲडमिशन प्रोसेस, याला आपण मराठीमध्ये प्रवेश प्रक्रिया असं म्हणतो. आणि ही प्रवेश प्रक्रिया प्रत्येक ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी CETची परीक्षा दिलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांनी नीटची एक्झाम दिलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांनी JEEची एक्झाम दिलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांनी नर्सिंग CETची एक्झाम दिलेली आहे, या प्रत्येक विद्यार्थ्याला आफ्टर रिझल्ट ह्या प्रोसेसला सामोरं जावं लागतं. आफ्टर रिझल्ट म्हणजे या ठिकाणी 12th सायन्सचा रिझल्ट सर्वात प्रथम नंबर 1 ची स्टेप असते. नंबर 2 ला असतं तुमचं नीट CET याचे रिझल्ट.
आणि तिसरी स्टेप असते ह्या रिझल्ट नंतर ज्या विद्यार्थ्यांचं, ज्याला आपण क्वालिफाय म्हणतो, हे कंप्लीट झालेलं आहे, त्यांचा जो ग्रुप आहे PCM किंवा PCB, या 3 विषयामध्ये DT किंवा NTA ला आवश्यक असणारे मार्क जर तुम्ही घेतलेले असतील तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी म्हणतो मी, सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांनी नीट आणि CET एक्झाम दिलेली आहे परंतु त्या विद्यार्थ्यांचा ग्रुप क्वालिफाय झालेला असेल तर या सर्व विद्यार्थ्यांनी, ऑल स्टुडंट, सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जवळच्या ARC, याला आपलं ॲप्लिकेशन रिसिप्ट सेंटर असं म्हणतो, आता त्याला FC असं नाव दिलेलं आहे. FC म्हणजे तुम्हाला फॅसिलिटी देणारं सेंटर, फॅसिलेशन सेंटर, त्याला आपण आता काय म्हणतो, FC म्हणतो. या सेंटरवर जायचं आणि या सेंटरवर त्या प्रत्येक विद्यार्थ्यानं आपला ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्यायचं. ॲप्लिकेशन फॉर्म ही पहिली प्रोसेस असते आफ्टर रिझल्ट. मग मी तुम्हाला आता एक सुंदर उदाहरण देतो. इथं समजा तुमच्या वर्गातील हे 5 विद्यार्थी आहेत. हे 5 विद्यार्थी तुमच्या वर्गातले आहेत. ह्या सर्वच विद्यार्थ्यांचा ग्रुप क्वालिफाय झालेला आहे. सर्वच विद्यार्थ्यांचा ग्रुप क्वालिफाय झालाय. ग्रुप क्वालिफाय झालाय म्हणजे ते पात्र झालेत. त्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे, पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे मार्क्स त्यांना मिळालेले आहेत. लक्षात आलं? हे सगळेचे सगळे पात्र झालेत. मग पात्र विद्यार्थी जे आहेत त्यांना मार्क्स CET मध्ये या विद्यार्थ्याला पर्सेंटाईल मिळाले 10, या विद्यार्थ्याला पर्सेंटाईल मिळाले 15, याला मिळाले 70, याला मिळाले इथं 65 आणि याला मिळाले 55, असं पर्सेंटाईल आहे. आता इंजिनिअरिंगच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 350 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत आणि 1,35,000च्या आसपास जागा आहेत. आणि ह्या 1,35,000 जागेसाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 3 लाखाच्या आसपास आहे. लक्षात आलं? एक सूत्र कळालं का तुम्हाला? 3 लाखाच्या आसपास विद्यार्थी, 1.25 लाखाच्या आसपास जागा इनटेक आणि 350च्या आसपास कॉलेज आणि जवळजवळ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या, उपलब्ध असलेल्या ब्रँच ह्या 69 प्रकारच्या आहेत, ज्याला आपण शाखा म्हणतो. कोण सांगते ब्रँच म्हणजे का? शाखा. शाखा म्हणजे एखादी शाखा सांगा. व्हेरी गुड. छान 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 छान. म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज आहे. बघा किती हुशार आहात. फक्त ते साठवून ठेवतात, तुम्ही बाहेर काढत नाही. बरोबर आहे की नाही? तुम्ही मनामध्ये साठवून ठेवतात. आता ब्रँच कशा आहेत? ब्रँच ह्या ब्रँच कशा तयार झाल्या? ह्या ब्रँच तयार होत असताना या समाजातील भौतिक बदलानुसार तयार झाल्या. तुम्हाला माहित आहे की जेव्हा इंजिनिअरिंग सुरू झालं तेव्हापासून मेकॅनिकल ब्रँच आहे. जेव्हा इंजिनिअरिंग, पाठीमागच्या साईडला सरळ इकडे बघायचं, जेव्हा इंजिनिअरिंग सुरू झालं तेव्हापासून इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच आहे. जेव्हा इंजिनिअरिंग सुरू झालं तेव्हापासून इलेक्ट्रिकल ब्रँच आहे. तेव्हापासून E&TC ब्रँच आहे. तेव्हापासून ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ही ब्रँच आहे. ह्या परंपरागत काळापासून चालत आलेल्या ब्रँच आहेत इथपर्यंत. पण याच्यानंतर काय झाला की समाजामध्ये भौतिक खूप मोठा बदल झाला आणि लोकांच्या आवश्यक असणाऱ्या जी गरजा आहेत त्या वेगवेगळ्या स्वरूपात समोर येऊ लागल्या. म्हणून तुम्हाला माहीत आहे की आपण पाहतोय की कॉम्प्युटर ब्रँचने शिरकाव केला.
आणि कॉम्प्युटरचं वारं इतकं वेगानं पसरलं की समाजातला इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जाणारा प्रत्येक विद्यार्थी असं म्हणू लागला की मला कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचं. इतकं वारं पसरलं कॉम्प्युटरचं. मग त्याची गरज जरा बऱ्यापैकी संपुष्टात आल्याच्या नंतर आता त्याच्यामध्ये अप्लाइड ब्रँच डेव्हलप होणं खूप गरजेचं होतं. म्हणजे शाखा, बरोबर आहे. मूळ मोठं झालं, त्याची मर्यादा संपली ना, मग आता त्याला काय होतात, शाखा, ब्रँच तयार होतात. आणि आपल्याला माहित आहे त्याच्यातून IT ब्रँच तयार झाली, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. पण आपला बुडावर जास्त विश्वास असतो, म्हणून प्रत्येक विद्यार्थी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग याच्याकडेच जाऊ लागला. आणि आपल्या देशभरामध्ये वेगवेगळ्या मोठ्या शहरांमध्ये IT पार्कची उभारणी होऊ लागली. पुण्यासारख्या हिंजवडीच्या पट्ट्यामध्ये तुम्ही जर गेलात तर संपूर्ण IT पार्क आहे. औरंगाबादला सेंद्री MIDC मध्ये IT पार्कचं बरंच जाळं पसरलेलं आहे. अशी जी मोठी शहरं आहेत इथं IT पार्क झाली आणि विद्यार्थी बऱ्याच प्रमाणामध्ये कॉम्प्युटरचा विद्यार्थी IT कडे कलला. आज आपण पाहतोय की IT सारखी ब्रँच आहे आणि या IT सारख्या ब्रँचला सुद्धा पुन्हा शाखा सुरू झाल्या. आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स ही ब्रँच डेव्हलप झाली. रोबोटिक ही ब्रँच डेव्हलप झाली. डाटा सायन्स ही ब्रँच डेव्हलप झाली. हे कशामुळे झालं? याच्यातूनच सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग वेगळी ब्रँच तयार झाली, हार्डवेअर इंजिनिअरिंग वेगळी ब्रँच तयार झाली. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे कॉम्प्युटरमधले दोन पार्ट आहेत. हार्डवेअर म्हटलं की आपल्याला माहित आहे मेकॅनिकल आला, सॉफ्टवेअर म्हटलं की त्याच्यावर प्रोग्राम तयार करणे. ह्या ब्रँच डेव्हलप होत गेल्या. मग येणाऱ्या काळामध्ये आणखी अशा पद्धतीच्या जी ब्रँच आहेत त्या ब्रँचनं काय केलेलं आहे, समाज भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शिरकाव केलेला आहे आणि आपलं एक वेगळं साम्राज्य निर्माण केलं. खूप मोठं साम्राज्य वाढलेलं आहे. लक्षात ठेवा, इंजिनिअरिंग क्षेत्राचं साम्राज्य इतकं वाढलं की आज आपण पाहतोय की ह्या जी परंपरागत ब्रँच होत्या त्या ब्रँचला पाठीमागे टाकून आपण पाहतोय की कॉम्प्युटर सारखी ब्रँच, IT सारखी, AIDS सारखी, डाटा सायन्स सारखी, रोबोट सारखी ब्रँच, नॅनो टेक्नॉलॉजी सारखी, ऑइल अँड पेंट टेक्नॉलॉजी सारखी ब्रँच, त्यानंतर वाईन टेक्नॉलॉजी सारखी ब्रँच, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी सारखी ब्रँच, जिनेटिक इंजिनिअरिंग सारखी ब्रँच, जशा पेपर अँड पल्प टेक्नॉलॉजी सारखी ब्रँच, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँच, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग याला सुद्धा मोठ्या प्रमाणावर स्कोप आला. मग ह्या जे ब्रँच डेव्हलप झाल्या, मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की बाळांनो, एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क्स मिळालेले आहेत, त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये काय स्वप्न असतं की त्याला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं असतं. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग याच्यामधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे प्रत्येक वर्षी लक्षात घ्या. BE करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे जवळजवळ 1 लाखाच्या आसपास. किती? 1 लाखाच्या आसपास. याच्यामध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंग करून, DE करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एवढीच आहे. किती झाले? 2 लाख. त्यानंतर याच्यामध्येच सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ 50,000च्या आसपास आहे. याच्यामध्येच हार्डवेअर इंजिनिअरिंग करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 50,000च्या आसपास आहे. याच्यामध्येच BCA करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ 50,000च्या आसपास आहे. याच्यामध्येच BCS करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 25,000च्या आसपास आहे. याच्यामध्येच बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 25,000 आहे. आणि याच्यामध्ये छोटे छोटे कोर्स करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाखाच्या आसपास आहे. हा जर आकडा बघितला 1, 2, 3, 4, 4.5, 5 लाख, म्हणजे ॲज अन ॲव्हरेज महाराष्ट्रामधून 5 लाख विद्यार्थी प्रत्येक वर्षी इंजिनिअरिंगचे वेगवेगळे छोटे मोठे कोर्स करून बाहेर पडत आहेत.
मग 5 लाख विद्यार्थ्यांना जॉब मिळेल? मिळेल का? मिळेल का जॉब? नाही मिळणार. हे आम्हाला सर्वांना कळतंय की हे मिळणार नाही, पण हे आता कळायला लागले की एवढे विद्यार्थी बाहेर पडतात मग सगळ्यांना जॉब मिळत नाही. मग आपण कॉम्प्युटरच करायला पाहिजे का? तर करायला पाहिजे, पण आपण त्याच्यासाठी एक ऑप्शन पण चूज केला पाहिजे की हे नाही तर मला हे पण करायचे. मी आता एक उदाहरण देतो. AIDS नावाची जी ब्रँच आहे, AIDS, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, हे किती कॉलेजला आहे महाराष्ट्रामध्ये? 350 पैकी एक लय झालं 20 कॉलेजला. एका कॉलेजमध्ये याची संख्या असते 20, कुठं 15, कुठं 30 किंवा काही ठिकाणी 60. एवढे इंटेक घ्यायची त्यांना. 20 कॉलेजचा जर आपण 60 पण जर ॲव्हरेज काढलं तर किती झाले हो? 6 दोन्ही 1200 विद्यार्थी. मला सांगा, ह्यांना नोकरी मिळेल का? ह्यांना नोकरी मिळेल. करेक्ट आहे? करेक्ट आहे. लक्षात आलं तुमच्या? मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये समतोल करता आला पाहिजे आपल्याला. पाठीमागं करेक्ट आहे. मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये काय करता आला पाहिजे? समतोल करता आला पाहिजे. मागणी कमी आहे आणि पुरवठा एवढा मोठा आहे. कारखान्याची कॅपॅसिटी साखर काढण्याची प्रतिदिन 5000 मेट्रिक टन आहे आणि तिथं ऊस गोळा होतोय 15000 मेट्रिक टन. कसं शक्य आहे? नाही शक्य आहे का? नाही. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला इथं याचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे, हे ओळखता आलं पाहिजे. आणि म्हणून मी विद्यार्थ्यांना अल्टरनेटिव्ह करिअर करण्यासाठी प्रेरित करत असतो की वेगळं काहीतरी करा तुम्ही. नवीन ब्रँच, वाईन टेक्नॉलॉजीसारखी ब्रँच अहो एकाच कॉलेजला आहे, करा ना मुलांनी. जॉब कुठं मिळेल? प्रत्येक कारखान्यामध्ये, साखर कारखान्यामध्ये देशी दारू बनवण्याचं इंजिनियर होतं. त्याला काय दारू बनवायची का? त्यांना टेक्नॉलॉजी असते त्या कारखान्यामध्ये. रोबोट, अहो रोबोटचं येणारा काळच रोबोटचा आहे. भविष्य बघा ना तुम्ही, भविष्य. डाटा सायन्स, कॉम्प्युटरमध्ये डाटा सायन्सला किती डिमांड आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि ते ओळखून करता आलं पाहिजे. EINTC, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, अहो थोडंसं मागं पडलं ते. आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आला ना आता, बरोबर आहे की नाही? हे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन जिथपर्यंत होतं तिथपर्यंत सगळं संपवून टाकलेलं आहे माहिती. मग आता कुठं कुठं एखादी दुसरी कंपनी येईल, आणखी त्याच्यामध्ये काहीतरी नवीन आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर EINTC. इलेक्ट्रिकलमध्ये पॉवर इंजिनिअरिंग, आता पॉवर इंजिनिअरिंगचा जमाना आला. इलेक्ट्रिकल आहे ती आहेच बेस, पण त्याच्यात डेव्हलप झालेली ब्रँच आहे इलेक्ट्रिक अँड पॉवर इंजिनिअरिंग. ह्याला अप्लाइड ब्रँच म्हणतो आपण. आणि हे ओळखता आलं पाहिजे. हे जोपर्यंत तुम्हाला ओळखता येणार नाही बाळांनो, तोपर्यंत तुम्ही जे जुन्या गोष्टी आहेत त्याचं जे पांघरून घेतलेलं आहे ते तुम्हाला बाहेर काढल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की ह्या जगामध्ये कोणत्या गोष्टीला किती महत्त्व आहे. आणि कोणत्या गोष्टीला किती महत्त्व आहे हे आपल्याला कळाल्याशिवाय आपण त्या दिशेनं जाणार नाही. वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करायचा, जुनं नाही. जुनं ते सोनं मानून चालतो आपण, पण नाही. ह्या क्षेत्रामध्ये तसं नाही. या क्षेत्रामध्ये आपल्याला काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे. हे प्रत्येक क्षेत्रामध्ये. आज BSc नर्सिंग सारखा कोर्स आहे बाळांनो. BSc नर्सिंग साधी गोष्ट नाही. CHOची पोस्ट आहे, कम्युनिटी हेल्थ ऑर्गनायझेशन. 65 हजार, 65 हजार पेमेंट आहे. गव्हर्नमेंट जॉब आहे. नाही कुठं लागला तर कमीत कमी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आम्ही करून 25,000 रुपये पर मंथ कमाई करू शकतो. पण आज DEDचं किती वाईट आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसवर 3 वर्षे करायचं म्हटलं, एक तर जॉब मिळत नाही, मिळाला तर 3 वर्षे आम्हाला 10-12 हजारावर नोकरी करावी लागते. तिथून परमनंटची ऑर्डर निघाली तर आम्ही पुढं कंटिन्यू होऊ शकतो, अन्यथा करिअर स्टॉप झालं. MPSCचं चांगलं क्षेत्र आहे, पण जागाच निघत नाही. जागा निघाल्या तरी वर्षे 2-2 वर्षे 3-3 वर्षे त्याची पूर्ण प्रोसेस होत नाही आणि विद्यार्थ्यांना फायनल अपॉइंटमेंट लेटर मिळत नाही.
ही वाईट परिस्थिती आहे. मग असं काहीतरी करा की झटपट, लॉटरी नाही झटपट, की जेणेकरून आपला 4 वर्षाचा डिग्री कोर्स झाल्याच्या नंतर आपल्याला पटकन कुठं ना कुठं काही ना काही करता येईल. कारण 12 आणि 5 17 18 वर्षाचे तुम्ही 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर 18 वर्ष आयुष्यातले गेले, 4 वर्ष डिग्री कोर्स म्हणजे 22 वर्ष गेले. डिग्री हातामध्ये येत असताना 1 वर्ष निघून जातं, 23 वर्ष गेले. जॉब शोधायला एखादा वर्ष गेलं, 25 गेले, 24 गेले. आणि तिथून पुढं जर 4-5 वर्ष काहीच नाही मिळालं तर लग्नाचं वय निघून गेलं. मग गावात जे राहायला लागले तर शिल्लक हीच परिस्थिती आहे. शिकायचं, MA करायचं, MCOM करायचं, MSc करायचं, जॉबच नाही. मग असा काहीतरी मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शन घेऊन असा कोर्स निवडायचा की बाळांनो, आपली डिग्री आपल्या हातामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला जास्तीत जास्त 1 वर्ष वेटिंग करायला ठीक आहे. 1 वर्षाच्या वेटिंगमध्ये आपल्याला कुठं ना कुठं जॉब मिळाला पाहिजे आणि आपलं करिअर स्थिर झालं पाहिजे. या दृष्टीनं नेहमीच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला तुमच्या ठिकाणापर्यंत, म्हणजे तुमच्या मनामध्ये असलेल्या, पोचवण्याचं काम नक्कीच आम्ही अतिशय मनानं, तळमळीनं करणार आहोत. एवढं लक्षात ठेवा. फक्त तुम्ही सर्वांनी इथल्या सर्व शिस्तीचं व्यवस्थित पालन करणे, बरोबर आहे, त्या पद्धतीनं अभ्यासाला आपला संपूर्ण वेळ झोकून देणं. संध्याकाळी मी रूमवरच करतो, मी इथंच करतो असं म्हणण्यापेक्षा कुठंही करा, माझं काही मत नाही आहे, तुम्ही पण अभ्यास करत बसा. कुठलाही कोपरा धरा, त्या कोपऱ्यामध्ये बसा. मला 2-2, 3-3 घंटे तुम्ही अभ्यास करत बसलेलं दिसावं. कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीसाठी उतावीळ होऊ नका की मला आता मार्केटमध्ये जायचं आहे, हेच करायचं आहे, तेच खरेदी करायचं आहे. काही नाही आहे बाळांनो, लक्षात ठेवा. सध्या हे जे दिवस आहेत हे 50 दिवस तुमच्या आयुष्याला आणि तुमच्या भविष्याला कलाटणी देणारे दिवस आहेत. म्हणून याच्याकडे अतिशय काळजीपूर्वक तुम्ही बघा. हे डेंजर झोनमध्ये आहात तुम्ही, याच्यातून बाहेर पडायचं आहे. आणि याच्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक पाऊल हे काळजीपूर्वक टाकावं लागणार आहे. तुम्ही प्रत्येकानं अगदी व्यवस्थितपणे रिस्पॉन्स देऊन व्यवस्थित राहा. आम्ही सुद्धा तुमची एवढी म्हणजे काळजी घेतो, एवढं तुमच्या पावलावर पाऊल ठेवून तुमच्या पाठीमागे राहतो, तर तुमच्याकडून सुद्धा कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन आम्हाला दिसून येऊ नये. मोबाईलवर कंटिन्युअसली बोलत बसणे, त्याच्यामध्ये तुमचा वेळ वाया घालणे. आम्ही एखाद्या विद्यार्थ्याला रागावून बोललो तर त्याचा तुम्हाला राग येण्याची गरज नाही, कारण आम्ही तुमच्या भल्यासाठी बोलतो. जे तुमचं चांगलं, तुमचं भविष्य चांगलं हो याच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी लढतो. मग अशा वेळेला एखादं मार्गदर्शन करत असताना तुम्हाला जर आम्ही बोललो तर तुम्हाला त्या गोष्टीचा राग येण्याची गरज नाही आहे. लक्षात घ्या. का तर आम्ही तुमच्या चांगल्यासाठी आम्ही एखादी गोष्ट तुम्हाला सांगत असतो. आणि म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने आमच्याकडून ॲक्सेप्ट करून घ्यावी, स्वीकारावी. आणि तुमच्या वागण्यातला असेल, तुमच्या चालण्यातला असेल, तुमच्या बोलण्यातला असेल, हा संपूर्ण बदल तुम्ही घडवून आणावा. एक आदर्शवत विद्यार्थी म्हणून वागा. बाळांनो, आयुष्यामध्ये काहीच नाही आहे. आपण आपल्या आईवडिलांना डोळ्यासमोर ठेवून मी एवढ्यासाठी म्हणतोय की त्यांना इज्जत तुम्ही द्या. त्यांच्या इज्जतीला कुठंतरी काळा डाग लागेल अशा पद्धतीचं वाकडं पाऊल बिलकुल पडू देऊ नका. मुलींना स्पष्ट सांगतो मी. मला थोडं मोकळं बोलण्याची सवय आहे आणि बोलावं लागते. ह्या टीन एजमध्ये कुणीतरी मार्गदर्शन करणारा पाहिजे. मुलांनासुद्धा तेच सांगतोय मी. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये. आपल्याला एका निश्चित स्टेजवरती गेल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये मिळणारच आहेत. त्यामुळे आता कोणत्याही वेगळ्या भानगडीमध्ये आपण पडायचं नाही, आपला वेळ घालवायचा नाही. लक्षात आलं? हे 50 दिवस हे आपल्या जीवनातली सर्वात मोठी कसोटी आहे, कसरत आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊन चांगला अभ्यास करायचा आहे आणि आपल्या आईवडिलांना एक चांगल्या पद्धतीचं सरप्राईज द्यायचं आहे. एवढं प्रत्येकानं मनामध्ये ठरवा. आणि एवढी मनामध्ये खुणगाठ बांधून व्यवस्थित जर तुम्ही एवढे 50 दिवस दिलात तर मी खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही आयुष्यामध्ये खूप काही वेगळे झालेले असाल. आजच्या मुलींना शेतामध्ये काम करणं होते का हो? डोक्यावर टोपलं घेऊन जाऊ शकतात का तुम्ही शेतामध्ये? गाई म्हशीचं शेण काढू शकतात का? नाहीत काढू शकत. तुम्ही काय करतात का? नाही. एखाद्या दिवशी वडील जर बाहेर जाणार असतील, तुम्हाला सांगितलं इथं गाईला पाणी पाज म्हणलं तर तुम्ही त्या गाई दिवसभर वरडून मरायची वेळ येते तरी तुम्ही त्या जवळ जात नाही. इतकी आपली वाईट अवस्था आहे. आपण हे कामं आता करू शकत नाहीत कारण जग खूप बदललेलं आहे. राहणीमानामध्ये बदल झालेला आहे.
वागण्याचा दर्जा बदललेला आहे, चालण्याचा दर्जा बदललेला आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की तुम्ही असं काहीतरी बना की एखादा व्यक्ती जर आपल्या जवळून चालला तर त्याला आपल्या जवळ बसून 4 गोष्टी बोलाव्या असं वाटावं. आपण जर एखाद्याच्या समोरून चाललो तर त्या व्यक्तीनं आपल्याला वाकून नमस्कार करावा, पण एखाद्यानं बघून आपल्याला फाटा पाडून दुसरीकडून जाऊ नये. हे कधी घडतं? आपल्या वागण्यावर असतं. बरोबर आहे. गावामध्ये गाव किती छोटं असतं लक्षात घ्या मुलींनो. तुम्हाला सांगतो पाठीमागं गाव किती छोटं असतं आपलं, आणि एखादी गोष्ट जर आपल्याकडून चुकली आयुष्यामध्ये तर लक्षात ठेवा त्या गावामध्ये पटकन एखाद्या गोष्टीचं वातावरण एवढे फास्ट लिकेज होतं की आपल्या आईवडिलांना खाली मान घालावी लागते. मी म्हणतो आयुष्यामध्ये जगायचं आहे ना, अगोदर आईवडिलांना डोळ्यासमोर ठेवा. किती जपलंय तुम्हाला त्यांनी? आपल्या तळहातातल्या फोडाप्रमाणे जपले. किती जपले त्यांनी? जे आपल्याला जपलेलं आहे त्यांच्या त्या जपवणुकीचा थोडासा विसर पडू देऊ नका. प्रत्येक गोष्ट त्यांना डोळ्यासमोर ठेवून करा. बघा आयुष्यामध्ये तुम्ही जेवढे मोठे व्हाल तेवढं कुणीच मोठं नसेल. हे कुणीच धडे देत नाही आहे. कसेही काही करा, काही घेणं देणं नाही आहे, पण याची गरज आहे, काळाची गरज. ह्या वयामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला कळतात असं नाही आहे. तुम्ही अज्ञानी असतात आणि एखाद्यानं आमच्यासारख्या एखाद्या व्यक्तीनं जर तुम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं तर तुम्ही त्या गोष्टी लक्षात ठेवून तुमचं पाऊल, चुकीचं पडणारं पाऊल तुम्ही सावधगिरीनं टाकायला सुरुवात करतात की नाही बाळांनो? मी खूप छान सांगत असतो मुलींना असेल मुलांना असेल. का तर तुम्ही ह्या पद्धतीनं गेलात तर तुमचं आयुष्य आणि भविष्य बदलून जाऊ शकतं, आणि हे बदलण्याची गरज आहे. हो, का बदलू नये? का बदलू नये? समाजामध्ये असे भरपूर विद्यार्थी आहेत बघा तुम्ही, किती मॅच्युरिटी प्रमाणे वागतात. अहो 10वीचा मुलगा 9वीचा मुलगा टीव्हीवर भाषण करतो, भाषण स्पष्ट बोलतात. ते श्याम दराडे त्याचा श्रीगोंद्याचा किती राजकीय. अहो 10वीचा विद्यार्थी आहे, किती छान बोलतो. बघा अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा स्वतःला घडवा आणि बनवा. भावी आयुष्यामध्ये काहीतरी बनल्याशिवाय तुम्हाला कुठेही किंमत नाही. सरळ बसा, थोडंसं सरळ बसा. तुम्हाला कुठेही किंमत नाही. लक्षात ठेवा, आपण आयुष्यामध्ये काहीतरी बनवून दाखवायचं, आपल्या आईवडिलांना सरप्राईज द्यायचं. इथं आलात ना, इथून काहीतरी चांगलं घेऊन जायचं आणि आम्हाला सुद्धा चांगलं काहीतरी देऊन जायचं. म्हणजे थोडक्यात तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी बनलात म्हणजे तुम्ही आम्हाला खूप काही चांगलं दिलेलं आहे. आमच्या बॅनरवर या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा फोटो लागावा आणि पुढच्या वर्षी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही सांगावं, ही आमची विद्यार्थिनी, ही आमचा विद्यार्थी मागच्या वर्षी यानं खूप मेहनत घेतली, खूप चांगल्या कॉलेजला, इंजिनिअरिंगला, मेडिकलला, नर्सिंगला लागलेला आहे. ही विद्यार्थिनी खूप छान होती, हिचा स्वभाव खूप छान होता, या विद्यार्थ्याचा स्वभाव खूप छान होता. तुमच्याबद्दल आम्ही वर्गामध्ये पुढच्या वर्षीच्या बॅचला 4-4, 5-5, 10-10 मिनिट बोलावं, तुमचं वर्णन करावं. असं आम्ही एकांतामध्ये बसल्याच्या नंतर तुमच्याकडे बघून आम्हाला सुद्धा काहीतरी आदर्श घेता यावा. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमचा रहेन सहनचा व्यवस्थितपणे ठेवा आणि मग मात्र एक आदर्शवत विद्यार्थी म्हणून या समाजातल्या प्रत्येक दुसऱ्यानं तुमचा काहीतरी आदर्श घ्यावा अशा प्रकारचं बना. हीच मनोमन इच्छा ठेवतो आणि तुम्हाला सर्वांना अतिशय तळमळीनं दिवस रात्र एक करून अभ्यास करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.